आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जगातील नाविन्यपूर्ण असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ केंद्र व्हावे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव समारोप समारोहानिमित्त सिव्हिल लाईन्स इथल्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह इथं माजी विद्यार्थी मेळावा पार पडला. माजी विद्यार्थी मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी मार्गदर्शन करत होते. केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर आज पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 40 विविध दलांमार्फत बचाव कार्य सुरू आहे. भूस्खलन झालेल्या ठिकाणांहून काल 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले. गेल्या मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला, तर 17 बचाव शिबिरांमध्ये 2,500हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. या शिबिरातल्या लोकांना भेटणं तुर्तास टाळावं असं आवाहन स्थानिक मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं नागरिकांना केलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथं सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांसोबत घेतलेली ही पहिलीच भेट आहे. राज्य शासनानं महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिना 1,500 रुपयांचं अर्थसहाय्य जमा केलं जाणार आहे. त्यासाठी महिलांचं बँक खातं असणं आवश्यक आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं अवघ्या 5 मिनिटात 200 रुपये शुल्क भरून बँक खातं उघडलं जातं. या सुविधेचा या योजनेअंतर्गत पात्र महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या हरित भारत मिशन योजनेअंतर्गत देशभरातील 17 राज्यांचा समावेश करण्यात आला. ही योजना वर्ष 2015 लागू करण्यात आली असून गत 5 वर्षात महाराष्ट्राला छदामही दिला नाही, हे वास्तव लोकसभेत प्रश्नाद्वारे लेखी उत्तरातून समोर आलंय. यामुळे केंद्र सरकारची महाराष्ट्राप्रती असलेली दुटप्पी भावना स्पष्ट उघड होत असल्याचा आरोप अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.